आता आपण बघतोय विटॅमिन आणि त्यांची सायंटिफिक नेम. ठीक आहे, आता आपण हे थोडं इमेज स्वरूपात बघणार आहे, म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. काही परत तुम्हाला ते पाठांतर करण्याची गरज येणार नाही, डायरेक्ट तुमच्या फीड होऊन जाईल माइंडमध्ये. ठीक आहे, आता आपण ते असं घेतलेलं आहे. आता व्हिटॅमिन एचं सायंटिफिक नेम आहे रेटिनॉल. ठीक आहे, तर आता ए फॉर ॲपल तर सगळ्यांना माहिती आहे, त्यानुसारच आपण घेतलेलं आहे. तर ठीक आहे, बघू आपण. व्हिटॅमिन ए मीन्स रेटिनॉल. आता काय होतं, ही बाई जाते ॲपलच्या दुकानात, ती विचारते ॲपलचे रेट किती आहेत. ॲपलचे काय रेट किती आहेत, ॲपलचे रेट म्हणजे व्हिटॅमिन ए आणि त्याचं सायंटिफिक नेम आहे रेटिनॉल. लगेच लक्षात यायला पाहिजे, ॲपलचे रेट लगेच रेटिनॉल, व्हिटॅमिन ए. आता आपण B1 बघतोय, व्हिटॅमिन बी वन पासून तर B12पर्यंत जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण त्याच्यात बघणार आहोत. तर सायंटिफिक नेमचं आहे व्हिटॅमिन B1चं, ते आहे थायमाइन. आता तुम्ही हे कसं लक्षात ठेवणार, तर बी फॉर बॉक्स, हे तर आपल्याला माहिती आहे, बी फॉर बॉक्स. ठीक आहे, आता या बॉक्समधून आहे ना बघा, थार गाडी बाहेर येते, तर लगेच आपली इमेज अशी डोक्यात यायला पाहिजे, हा बॉक्समधून थार गाडी बाहेर आली होती. मग बी वन म्हणजे थायमाइन, हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. आता B2 बघू आपण. B2चं आहे रायबोफ्लेविन. आता हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही, रायबो लक्षात ठेवायचं, रायबो मीन्स रोबोट. आता त्याच थारमधून 2 रोबोट बाहेर आले. कोण बाहेर आले, 2 रोबोट बाहेर आले. लगेच तुम्हाला B2चं लक्षात यायला पाहिजे की हा P1चं आपण बघितलं होतं, बॉक्समधून थार बाहेर येते आणि नंतर थारमधून 2 रोबोट बाहेर येतात, म्हणजे टू B2 आणि 2 रोबोट म्हणजे रायबो फ्लेविन. आता बघा नेक्स्ट बी थ्रीचं आहे नायसिन. आता हा जो व्यक्ती ना 3 दिवसापासून त्यांनी झोपलेलाच नाही, 3 दिवसापासून याची काही झोप झालेली नाही, पण आज पाक एकदम गाढ झोपलेला आहे तो. मग एकच लक्षात ठेवायचं, 3 दिन से सोया नहीं था, नायसिन. मग लगेच नायसिन, 3 दिन से नाही सोया था, असं तुम्ही एक लक्षात ठेवू शकतात. नायसिन B3. ओके. बी फाईव्हचं इझी आहे, त्याच्यामुळे त्याचं काय एवढं आपण इमेज घेतलेली नाही आहे, पण त्याचं खूप इझी आहे की त्याचं आहे पॅन्टोथेनिक ॲसिड. ओके, आता पॅन्टोमध्ये तुम्हाला माहिती आहे, पॅन्टो म्हणजेच 5, याचं सगळ्यांना माहिती आहे. पॅन्टोमध्ये 5 असतात, त्याच्यानुसार तुम्ही एक लक्षात ठेवू शकतात. ओके, आणि इझी आहे, त्याचं बघू आपण. आता B6 बघा, हे लई इंटरेस्टिंग आहे. पायरेडॉक्झिन. याचं कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का, पायरेडॉक्झिनचं पायरी लक्षात ठेवायचं. पायऱ्या माहिती आहेत तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये, पायऱ्या. आता हे घर आहे, त्याला टोटल 6 पायऱ्या आहेत. 6 पायऱ्या आहेत, ही 1 आहे, 2, 3, 4, 5 आणि 6, टोटल 6 पायऱ्या. म्हणजे इथून चढायला आपल्याला किती पायऱ्या लागते, इथून मी पकडलं तर 6-6चा स्लॉट आहे. मग इमेज डोक्यात यायला पाहिजे, B6 येताच लगेच एक इमेज अशी डोक्यात यायला पाहिजे, अरे हा आपल्याला त्या घरावर जायला 6 पायऱ्यांचा स्लॉट होता, म्हणजे 6 पायऱ्या होत्या, एवढंही लक्षात ठेवलं तरी चालेल. मग लगेच B6 पायरेडॉक्झिन. ओके, आता B7 बघा. काय B7चं तुम्हाला एकदम इझी. आता B7, आता काय होतं, हे व्यक्ती बघा, हे जे मुलं आहेत ना, लहान मुलं. आता काय होतं, संडे मीन्स 7 दिवसानंतर येणारा वार, संडे. मग संडेच्या दिवशी काय असते, सुट्टी असते. मग सुट्टी असल्या कारणाने सगळे संडेला हॉलिडे, सगळे काय करतायत, बाय बाय. तर लगेच B7 लगेच लक्षात यायला पाहिजे, संडे 7 वारानंतर येणारा रविवार, सगळे काय करतायत, बाय बाय. सगळे त्यांच्या मॅडमला बाय बाय करताय बघा, लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे, बायोटीन. B7 बाय बाय. आता B9 बघा. B9 एकदम इझी आहे, फॉलिक ॲसिड. फॉल म्हणजे काय, पडणे. पण तुम्ही कसं लक्षात ठेवू शकतात B9, ते बघा, हे 9 लोक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9, हे सगळे पडून गेले खाली. लगेच तुमच्या डोक्यात लगेच एक इमेज फॉर्म व्हायला पाहिजे, अरे हा B9 म्हणजे आपण बघितलं होतं त्या इमेजमध्ये की ते 9 लोक असे पडून गेलेले होते, पडलेले आहेत. मग लगेच इमेजचे एक असं आहे मित्रांनो, की तुमच्या आहे ना कायमस्वरूपी डोक्यात राहील ते, असं आहे की तुम्हाला परत परत पाठ करायची गरज येत नाही. आपलं जो माइंड आहे तो जास्त करून इमेज फॉर्मला जास्त लक्षात ठेवतो, त्याच्यानुसार हे तुम्ही एकदा केलं ना, हे परत तुम्हाला करायची काही गरज येणार नाही आहे. एकदा व्हिडिओ बघा, 2दा बघा, ॲटोमॅटिक तुमचं पाठ होऊन जाणार आहे, आणि आपण ही सिरीज अशी चालू ठेवणार आहोत. ओके, आता B12 बघा. B12चं आहे सायनोकोबॅल्मिन. आता हे कसं लक्षात ठेवायचं, B12, तर लक्षात घ्या, हा जो 12वीचा मुलगा आहे ना, सायन्स विषय, सायन्सचं बुक वाचतोय तो. तुम्ही इथं बघणार, बघा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
गणित हे सगळे तुमचे कष्ट विसले सायन्सचे, म्हणजे 12वी सायन्सचे सब्जेक्ट आहे आणि तो ते वाचतोय लगेच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे लक्ष. हा 12वी सायन्स, सायन्स नोचं लक्षात ठेवायचं. सायन्स लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल पाहिजे सायन्सचा एक मुलगा अभ्यास करत होता 12वी सायन्स बी लक्षात ठेवलं तरी चालेल. B12 12वी गेल्यावर त्याने सायन्स सब्जेक्ट घेतला होता. इझी आहे, एकदम इझी. आता बघा हे तर एकदम इंटरेस्टिंग आहे. विटॅमिन सी एक लक्षात ठेवा, स्कॉर्पिओ गाडीवर आहे ना एक कॅट बसलेली आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की सी फॉर कॅट, हे तर आपण लहानपणापासून बघत आलेलो सगळ्यांना माहिती सी फॉर कॅट. कॅट कशावर बसलेली आहे? स्कॉर्पिओ गाडीवर. मग एस्कॉर्बिक इथं तुम्हाला ए काढला तर स्कॉर लक्षात येतोय का? स्कॉर मीन्स स्कॉर्पिओ. तर स्कॉर्पिओ गाडीवर कोण बसली आहे? कॅट बसली. तर ॲटोमॅटिक तुमचं हे पाठ होऊन जाणार आहे, परत तुम्हाला करायची गरज येणार नाही. एकदम इझी, एकदम इझी. आता हे बघा व्हिटॅमिन डी. आता व्हिटॅमिन डीमध्ये कसं आहे बघा, व्हिटॅमिन डी फॉर डॉग सगळ्यांना माहिती आहे. डी फॉर डॉग आपण त्याच पद्धतीने घेतलेलं आहे. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉक्स, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग या पद्धतीने घेतला. आता डी फॉर डॉग हा जो डॉग आहे ना, एक किती इंटरेस्टिंग आहे बघा. हा डॉग आहे ना, डॉग कधी कॅल्सी चालवणार आहे का? पण तो कॅल्सी चालवतोय. हे किती विचित्र गोष्ट आहे. जेवढ्या विचित्र गोष्टी आहे ना तेवढ्या तुमच्या डोक्यात फिट होऊन जातं. लगेच ही इमेज लक्षात यायला पाहिजे. व्हिटॅमिन डीचं जर सायंटिफिक नेम विचारलं ना तर लगेच डोक्यात यायला पाहिजे, अरे हा व्हिटॅमिन डीमध्ये तो डॉग कॅल्सी चालवत होता. लगेच कॅल्सीफेरॉल. आता व्हिटॅमिन ई बघा, हे बी भारी एकदम मस्त आहे. टोकोफेरॉल, ई फॉर एलिफंट माहिती आहे. आता बघा हे लोक आहे ना, हे सगळे लोक आहे ना या एलिफंटला टोकतायत, टोकू राहिले बघा. इमेजला लक्षात यायला पाहिजे. व्हिटॅमिन ई बद्दल विचारलं आला एक्झामला की सायंटिफिक नेम काय सांगा, तर ते लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे टोकोफेरॉल. हे बघा टोकू राहिले त्याला, पुढे जाऊ देत नाही त्याला एलिफंटला. इझी. आता व्हिटॅमिन के बघा, फायलोक्विनिन क्विनन. हे कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? एकदम इझी आहे. ओके, हे तुम्ही एकदम इझी पद्धतीने लक्षात ठेवू शकतात. ते बघा PHY लक्षात ठेवायचा आहे, तो फिजिक्सचा. काय लक्षात ठेवायचा? PHY लक्षात ठेवायचं आहे. तर PHY लक्षात ठेवलं फिजिक्स. हा जो मुलगा आहे ना फिजिक्सचं बुक वाचतोय, किरण नावाचा पोरगा आहे. फिजिक्सचं मोठा केच्या खाली बसून फिजिक्सचं बुक वाचतोय. लगेच डोक्यात इमेज यायला पाहिजे, अरे हा तो मोठा के होता त्याच्या खाली एक मुलगा आहे ना फिजिक्सचं बुक वाचत होता. PHY दिसला, झालं बाज. एवढंच आहे. ॲटोमॅटिक तुमच्या डायरेक्ट डोक्यात एकदम ॲज इट इज फिट होऊन जाणार आहे ते पूर्ण इमेजमध्ये. ठीक आहे, आता आपण आहे नेचर रिलेटेड MCQ घेऊ बघा. हा रेटिनॉल हे कोणत्या विटॅमिनचे सायंटिफिक नाव आहे? रेटिनॉल. आता तुम्ही लगेच डोक्यात इमेज यायला पाहिजे, अरे हा रेटिनॉल. ती एक बाई ॲपलच्या दुकानात गेली होती, ॲपलच्या दुकानात जाऊन ती काय विचारत होती? रेट विचारत होती ती. लगेच ए फॉर ॲपल, रेटिनॉल. ॲस्कॉर्बिक ॲसिड करा विचार. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे कोणत्या विटॅमिनचं नाव आहे? ॲस्कॉर्बिक. स्कॉर्पिओमध्ये तुम्हाला हा स्कॉर्पिओ लक्षात येतोय का? स्कॉर्पिओ. ओके, स्कॉर्पिओवर कोण बसलेलं आहे? कॅट. मग व्हिटॅमिन सी. आता बघा सायनोकोबॅल्मिन हे कोणत्या व्हिटॅमिनचे नाव आहे? आता सायनोमध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे लगेच सायन्स. अरे यार सायन्सला कोण होतो? तो मुलगा 12वीचा, म्हणजे 12वी सायन्सचा. लगेच 12. आता आहे बघा टोकोफेरॉल. विचार करा, टोकोफेरॉल कोणाला टोकत होते इमेजमध्ये? व्हिटॅमिन ई म्हणजे एलिफंट. ठीक आहे. कॅल्सीफेरॉल हे कोणत्या व्हिटॅमिनचे नाव आहे? कॅल्सीफेरॉल लक्षात येऊ द्या लगेच. हे येतं बरं का, हे MPSCला आत्ता विचारलं होतं, व्हिटॅमिन के बद्दल विचारलं होतं. ओके, व्हिटॅमिन के आलेला होता पण तो सायंटिफिक नेम नाही. मग याच्या रिलेटेड पुढे हा क्वेश्चन विचारू शकता तुम्हाला, सायंटिफिक नेम काय त्याचं. आणि आपण पूर्ण व्हिटॅमिनची पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहेत म्हणजे प्रत्येक लेक्चरनुसार. तर कॅल्सीफेरॉलचं कसं लक्षात ठेवणार तुम्ही? व्हिटॅमिन डी. ओके, डी. डॉग काय चालवत होता? कॅल्सीफेरॉल. आता बघा थायमाइन हे कोणत्या व्हिटॅमिनचे नाव आहे? थायमाइन लक्षात ठेवा. थायमाइन बघा. बी फॉर बॉक्समधून काय बाहेर आली होती? कार. आपली थार लक्षात आली होती. थार मीन्स थायमाइन B1. हे बा फायलोक्विनिन कसलं आहे सांगा बरं? व्हिटॅमिन कशाचं नाव आहे? PHY फिजिक्स. आपण फिजिक्स PHY. ठीक आहे, फिजिक्सचा कोण अभ्यास करतोय? किरण नावाचा पोरगा, मोठा केक बघितला होता आपण तो. तर ते व्हिटॅमिन के. ठीक आहे.
आता बघा फॉलिक ॲसिड इझी आहे. थोडं डोक्यात येऊ द्या यार. कोणीतरी पडलं होतं, 9 लोक पडलेले होते, बघितलं होतं. फॉल म्हणजे 9 लोक कुठं खाली पडून गेलेले होते. तर काय येईल? विटॅमिन 9. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन एक राहून गेलेला आहे याच्यामध्ये, तो आपण घेऊ. ठीक आहे, आपण बऱ्यापैकी झालेले आहे. अजून कोणतं राहिलेलं आहे का याच्यामध्ये विटॅमिन? ठीक आहे, झालं आहे. ओके, तर एवढंच आहे. आणि याच्यानंतर पण आपण व्हिटॅमिन रिलेटेड जेवढे म्हणजे व्हिटॅमिनच्या अभावामुळे होणारे रोग, याचं नेक्स्ट लेक्चर त्याच्यावर आणू. म्हणजे व्हिटॅमिनबद्दल जो क्वेश्चन येणार आहे पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला गेला तर आपला चुकताच कामा येणार आहे. 1 मार्क आपल्याला इथून फिक्स करून घेऊन जायचं आहे. याच्यानुसार लगेच ॲनिमल क्लासिफिकेशनचे एक्झाम्पल, प्लांट क्लासिफिकेशनचे एक्झाम्पल, परत पूर्ण आपण ते सायन्सचा जो फॅक्ट्स आहे, ज्या फॅक्ट्सवर क्वेश्चन विचारले जात आहेत त्या आपण पूर्णपणे याच्यानुसार सिरीजनुसार घेणार. हेच नाही, पॉलिटीचं पण असं घेणार आहे, इकॉनॉमी असेल. जे अवघड फॅक्ट्स आहे ना, ज्या लक्षात राहत नाही त्या, की आता तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. डायरेक्ट जर इमेज आली ना, म्हणजे एखादा क्वेश्चन आला आणि डायरेक्ट तुमचं चुकणार नाही, 1 मार्क फिक्स होत जाणार आहे. ठीक आहे. आणि हां, एक मेन म्हणजे आपण होकॅपचं पण करणार आहे या स्वरूपात. होकॅप जे आहे, इंग्लिश, बालन सुरी यांचं बऱ्यापैकी होकॅपची पण सिरीज चालू करतोय आणि त्याच्यानुसार तुमचं लक्षात राहणारे येणाऱ्या सरळ सेवेसाठी. ओके, आता हे असे काही क्वेश्चन आहे सरळ सेवेसाठी पण विचारले जातात डायरेक्ट, आणि MPSC साठी तर विचारलेच जातात. ठीक आहे, एक मार्क आपल्याला एक स्टेप असं पुढे पुढे करत जायचं आहे. तर ठीक आहे, आता हे आपल्या चॅनलवर टाकले जातील. याची मी तुम्हाला PDF टाकून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलला. ओके, ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, म्हणजे मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला. ओके, बाय.